तर इकडे कारच्या जब्बर धडकेने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे। लातूर मुखेड रोडवर असलेल्या हडोळती टोलनाक्यापासून 1 किलोमीटर अंतरावर गुरुवारी सायंकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान लातूरकडे जात असलेल्या 4 चाकी वाहनाने दुचाकी स्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही तरुण जाग्यावरच ठार झाल्याची घटना घडली आहे। MH26 CE 1193 ही कार नायगाववरून लातूरकडे जात होती, तर दुचाकी स्वार हे पुण्याला कामाला होते। ते दुचाकीवरूनच त्यांच्या गावाकडे कोकलेगाव येथे जात होते अशी माहिती हाती लागली आहे। हडोळतीपासून 1 किलोमीटर अंतरावर जगळपूर कॉर्नर जवळ रात्री 9च्या दरम्यान हा अपघात झाला असून समोरासमोर झालेल्या या अपघातात कारने दुचाकी स्वारांना फरफटत घेऊन गेली। जवळ ओढा असल्यामुळे ओढ्याच्या कठड्याला अडकून कार थांबली। यात दुचाकीवरील 24 वर्षीय माधव गुलाब लोहगावे व 20 वर्षीय संतोष संभाजी चिंतले दोघेही राहणार नांदेडच्या कोकलेगाव नायगाव येथील असून दोघेही या अपघातात जाग्यावरच ठार झालेत। कार चालक गाडी सोडून फरार झाला असून घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचले असे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले। ही कार नायगाव येथील असल्याचे समजते। दोन्ही मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र हडोळती येथे रात्रीच शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। बातमी कोणतीही असो त्यातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन आत्ताच दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।